सोशल मीडियावर सध्या अनेक अफवांचा अक्षरशः पूर आलेला आहे। अनेक जण काही अफवा पसरवत आहेत। कुठे एलपीजी संपल्याची अफवा पसरलेली आहे, तर कुठे पेट्रोल डिझेल संपल्याची अफवा पसरली आहे। युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवांना उधाण आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात अधिक तपशील घेऊयात। प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। रोहन, या ज्या काही अफवा पसरलेल्या आहेत सोशल मीडियावर, त्याच्यामुळे नागरिकांची दिशाभूल होण्याची, त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। अशा पार्श्वभूमीवर सरकारकडून, प्रशासनाकडून कुठलं लक्ष ठेवलं गेलेलं आहे, कुठलं पाऊल याबाबत उचललं गेलेलं आहे का? खरं तर अशा प्रकारे जर का कोणी दिशाभूल करत असेल तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचं आदेश जे आहेत ते स्वतः गृह खात्याने असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी देखील पुणे जिल्ह्यामध्ये दिलेले पाहायला मिळतात। आणि राज्यभरामध्ये देखील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक जी आहे ती या सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील घेतल्याची माहिती सध्या मिळत आहे। त्यामुळे जर कोणी अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गैरप्रकार पसरवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा चुकीची माहिती जर का पसरवत असेल आणि त्या माहितीमुळे अनेकांना फटका बसत असेल तर त्यांच्यावरती गुन्हे तात्काळ पद्धतीने दाखल करा, अशा प्रकारचं देखील म्हणणं जे आहे ते प्रशासनाने नोंदवलेलं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये देखील काही दिवसांपूर्वी अशा प्रकारे अफवांमुळे असेल किंवा इतर गोष्टींमुळे असेल मोठ्या रांगा ज्या आहेत ते काही पेट्रोल पंपावरती लागलेल्या होत्या आणि काही पंप चालकांनी जे आहे ते ॲडव्हान्स पेमेंट न भरल्यामुळे त्यांचे पंप जे आहेत ते बंद होते, परंतु इंधनाचा साठाच संपलाय असं प्रकारचं कुठलंही चित्र जे आहे ते सध्या देशभरामध्ये नाहीये। आणि त्यामुळे देखील अनेक पंप जे आहेत ते सुरू आहेत, परंतु जे मोजके हातावरचे एक दोन पंप जे शहरामध्ये कालच्या दिवशी बंद होते, कारण का रामनवमी होती, बँक हॉलिडे होता आणि जे ॲडव्हान्स पैसे त्यांना मालाचे पाठवायचे लागतात आणि आत्ताच्या युद्धाच्या परिस्थितीमुळे जे सांगितलं गेलेलं आहे की तुम्हाला क्रेडिटवर इंधन जे आहे ते मिळणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्स पैसे भरूनच तुम्हाला इंधन खरेदी करावं लागेल। आणि या कारणामुळे काहीशे पंप म्हणजे हातावरती मोजण्या एवढे पंप जे आहेत ते पुणे शहरामधले काही काळ बंद पाहायला मिळाले, ते आता सुरू देखील पुन्हा त्याच पद्धतीने झालेले आहेत। आणि त्यामुळे नागरिकांनी असेल, पुणेकरांनी असेल, राज्यभरातील नागरिकांनी असेल, कारण का इंधनाचा साठा भारताकडे पुरेसा आहे, त्यामुळे अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्यामुळे लांगा इंधन खरेदीसाठी लावू नका, अशा प्रकारचं आव्हान प्रशासनाकडून केलेलं पाहायला मिळतंय। रोहन, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।